भाजपकडून आदिवासी समाजाच्या नेत्या माया इवनाते यांना राज्यसभेची उमेदवारी। नागपूर पालिकेच्या माजी महापौर राहिलेल्या इवनाते या प्रभाग 12च्या विद्यमान नगरसेविका, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या माजी सदस्य, आदिवासी समाजाचं नेतृत्व म्हणून ओळख। भाजपकडून राज्यसभेसाठी राम वडकुतेंना उमेदवारी। राम वडकुते हे हिंगोली लोकसभा निवडणूक प्रमुख, विधान परिषदेचे माजी आमदार आणि हिंगोलीचे माजी जिल्हाध्यक्ष, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्ष। शिवसेना हा मवियातील मोठा पक्ष। आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल। राज्यसभा उमेदवारीवर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर कोणीही परस्पर निर्णय सांगणार नाही, राऊतांची माहिती। आम्ही जेव्हा एकत्र राहू तेव्हा एक जागा निवडून येईल आणि एकत्र राहणं गरजेचं आहे। काल नक्कीच जयंतराव पाटील आणि सुप्रिया सुळे या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटल्या, त्यांच्यात चर्चा झाली, प्रदीर्घ काळ चर्चा झाली आणि आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं अशी आम्हा सगळ्यांची आग्रही भूमिका। राज्यसभा उमेदवारीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, तर भूमिका मांडण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, जयंत पाटलांची माहिती। आमच्या पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांचे आणि विधानसभा आणि खासदार लोकसभेचे सदस्य या सगळ्यांचा आग्रह आहे की पवार साहेबांनी दिल्लीत असणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांची निवड करायची ही भूमिका आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आम्ही त्यांच्या कानावर घातली। दादांशी चर्चा केली तेच आता नाहीत, त्यामुळे विलिनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य, तर दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार नाही, विलिनीकरणावर जयंत पाटलांकडून पूर्णविराम। आम्हाला असं कोणी सांगितलेलं नाही, पण विलिनीकरण अजितदादांच्या निधनानंतर पूर्णपणाने चर्चा थांबलेली आहे। आता चर्चा पुढे जाणं शक्य नाही आहे आणि आम्ही आता चर्चाही कोणावर करत नाही। त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना काय आहेत याला शेवटी सगळ्यांना समजून घेणारा नेताच आता नसल्यामुळे विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणाने थांबलेली आहे आणि आता इथून पुढे विलिनीकरण होण्याची शक्यता नाही आहे। राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये पुन्हा दुरावा निर्माण झाल्याची चर्चा। स्वीकृत नगरसेवकांच्या मुद्द्यावरून विचारणा केल्यानंतरही उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना उत्तर नाही। प्रभाग समिती निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना विचारणा, मात्र राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना प्रतिसादच नाही। मुंबई महापालिकेमध्ये तटस्थ राहण्यावरून मनसेची माघार। चर्चेनंतर मनसेच्या अटी ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य असल्याची माहिती। मनसेला अधिकची प्रभाग समिती ठाकरेंच्या सेनेकडून देण्यात येणार। स्वीकृत नगरसेवक पदावरून मनसे ठाकरेंच्या सेनेमध्ये उडाला होता खटका। संजय राऊतांनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली। दोघांमध्ये 25 मिनिटे चर्चा। प्रभाग समिती निवडणुकीमध्ये मनसे तटस्थ राहणार असल्याची चर्चा असताना संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे भेटीला महत्त्व। आमदार शिवाजी कर्डिलेंच्या निधनानंतर लवकरच अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक। शिवाजी कर्डिलेंचे पुत्र अक्षय कर्डिलेंना उमेदवारी मिळावी अशी माजी खासदार सुजय विखेंची मागणी। विधानसभेच्या लॉबीमध्ये आमदार भास्कर जाधव आणि सचिन कल्याण शेट्टींमध्ये बाचाबाची। स्वाक्षरी करण्यावरून दोन्ही आमदारांमध्ये बाचाबाची। यावेळी भास्कर जाधव यांची जीभ घसरली। भांडणामध्ये दोघांनीही एकमेकांचा बाप काढला। एकनाथ शिंदेंचं दावोसला जाणारं विमान इराण पाडणार होतं। आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप। परदेशात जाताना व्हीएसआरनं परवानग्या घेतल्या नव्हत्या। परवानगीशिवाय हद्द ओलांडल्यामुळे ही धमकी देण्यात आली होती, रोहित पवार यांचा दावा। 23ला जो ऍक्सिडेंट झाला होता, व्हीके सेंकली स्वतःच्या प्रायव्हेटच्या ट्रकमध्ये सगळं जे 23चं जे विमान आहे जे मुंबईत पडलं होतं, ब्लॅक बॉक्स पासून सगळं हे स्वतः हाताळून दिल्लीला नेलं होतं असं आम्हाला तिथे कळालेलं आहे। त्यामुळे अजितदादांच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन टीम का नाही असा एक खूप मोठा प्रश्न आम्हा सगळ्यांना आहे आणि हा भेदभाव दादांच्या बाबतीतच का तिथे केला जातो ही शंका, नाहीतर ही भावना आमच्या सगळ्यांची आहे। शरद पवारांना ब्रीचकँडी रुग्णालयातून डिस्चार्ज। पुण्याच्या रुबी हॉस्पिटलनंतर पवारांवर ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार। डिस्चार्जनंतर पवार सध्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी।
अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष महापदयात्रेचा आज 4था दिवस. वन विभागामुळे 45 गावातील पाणीपुरवठा योजना थांबल्याचा बच्चू कडू यांचा आरोप. निर्णय झाला नाही तर वन विभागाच्या कार्यालयाला घेराव घालणार, कडूंचा इशारा. मी त्यांना इशारा देतो का आम्ही पैदल चालून आलो, याचा अर्थ डोक्यात फक्त गांधी आहे असं समजू नका. छत्रपतीची तलवार पण निघू शकतं, हे फॉरेस्टनं समजून घ्यावं. त्यांच्यामुळं सगळ्या नळ योजना रखडल्या आहे. या जर किल्ला राणी गाव असेल, धारणीतल्या काही 4-5 गाव आहे, चिखलदऱ्यामधल्या आहे, किमान 45 गावच्या पाणी पुरवठा योजना जर फक्त फॉरेस्ट म्हणून थांबवल्या असेल तर आम्ही सहन करणार नाही. राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणामध्ये दोषी आढळणाऱ्या 25 अधिकारी आणि अंमलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई. 2022 ते 2025 दरम्यान दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती. बीडच्या गेवराईमध्ये शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार पुन्हा समोर. शिरसदेवीमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये 10वीची परीक्षा, शिक्षकांसमोरच कॉपी पुरवण्याचा प्रकार उघड. बीडमधील जीएसटी अधिकारी सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याला पुण्यातून अटक. प्रदीप फाटे यांच्या विरोधात आत्महत्येला कारणीभूत प्रकरणी गुन्हा नोंद. सचिन जाधवर यांच्या कुटुंबानं अटकेसाठी केलं होतं उपोषण. उशिरा का होईना पण मला न्याय मिळाल्यासारखं वाटतंय. वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटेंच्या अटकेनंतर आत्महत्या केलेले जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या पत्नींची प्रतिक्रिया. माझे पती स्वर्गीय सचिन जाधव यांच्या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रदीप फाटे हा आज अटक झालाय असे मला समजले. तर उशिरा का होईना पण मला आज कुठंतरी न्याय मिळाल्यासारखा वाटला आणि त्याच्यासाठी बीडचे SP सर, DYSP मॅडम, IO सर आणि SCB टीम आणि संबंधित सर्व टीम यांचे मनापासून आभार मानते. नागपूरच्या कामठी परिसरामध्ये वाहनाला साईड देण्याच्या कारणावरून किरकोळ वाद, नंतर वादाचं रूपांतर हाणामारीत. यामध्ये डोक्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू. रायगडमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या. मृतदेह जंगल भागात फेकणाऱ्या पतीला म्हसळा पोलिसांकडून अटक. कर्नाटकमधील या जोडप्याचा 6 महिन्यांपूर्वीच विवाह झाल्याची माहिती. वसईत 22 वर्षीय रिक्षाचालकावर धारदार शस्त्रानं हल्ला. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. ओळखीच्या व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न करताना वाचवण्यासाठी गेले असता घडली घटना. आरिफ अन्सार खान असं जखमी तरुणाचं नाव. 26 टाके पडले असून रुग्णालयामध्ये उपचार सुरू. गडचिरोलीमध्ये मित्रांसोबत आंघोळीसाठी वैनगंगा नदीवर गेलेल्या आरमोरीमधील युवा अभियंत्याचा बुडून मृत्यू. शुभम रामटेके असं नाव. गरीब घरातील शुभम 2 महिन्यांपूर्वीच एका कंपनीमध्ये लागला होता नोकरी. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यामध्ये मजुरांना घेऊन जाणारा ऑटो उलटला. एकाचा मृत्यू तर 2 महिला जखमी. गावणगाव शिवारातील पांगरताटी मार्गावरील पोलाजवळची घटना. राजू जाधव या मजुराचा जागीच मृत्यू. जळगाव जिल्ह्यातील नशिराबादमध्ये हॉटेलला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. आग लागल्याचं लक्षात येताच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी सिलेंडर बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीमध्ये हॉटेलचं आर्थिक नुकसान. विरारच्या कण्हेर फाटामधील अमूल दूध कंपनीमध्ये अमोनिया गॅसची गळती. 70 कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं, मात्र श्वसनाचा त्रास झाल्यामुळे 5 कामगारांना रुग्णालयामध्ये दाखल केलं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीमध्ये नव्या नर वाघाची एंट्री. शिलेदार असं या वाघाचं नामकरण. शिलेदार चांदोली राष्ट्रीय उद्यानातील तारा वाघिणीच्या हद्दीत आढळला. याआधी शिलेदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, त्यानंतर राधानगरीच्या अभयारण्यात आढळला. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये चंदा, तारा आणि हिरकणी या वाघिणी, तर बाजी, सुभेदार आणि सेनापती या नर वाघांसह शिलेदारची देखील एंट्री. एबीपी माझाचा इम्पॅक्ट. विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पिण्याचं पाणी. नंदुरबारमधील तोरणमाळ इंटरनॅशनल शाळेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. घराच्या खोदकामादरम्यान सापडला चांदीच्या नाण्यांचा खजिना. मातीच्या ढिगाऱ्यामध्ये 250 चांदीची नाणी आढळल्याची माहिती. नाणी पुरातत्व खात्याकडे सुपूर्द. बीडच्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण या ठिकाणची घटना. नाशिकच्या आदिवासी विकास भवनामध्ये विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. डीबीटी आणि दीनदयाल योजनेचे पैसे त्वरित जमा करा या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा थेट आदिवासी आयुक्तांना घेराव घालण्याचा प्रयत्न.
तळ कोकणातील वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी मंदिरामध्ये किरणोत्सव सोहळा. किरणोत्सव होतात शंखनाद आणि घंटानाद आणि त्यानंतर आरती. पुढील 3 दिवस चालणार सोहळा. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कार्यकर्त्यांना रंग लावत साजरी केली धुळवड. यावेळी राजनाथ सिंग यांनी ढोल वादन करत लुटला धुळवडीचा आनंद. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी साजरी केली धुळवड. कार्यकर्त्यांवर रंगांची उधळण करत राहुल गांधींनी साजरा केला धुळवडीचा सण. देशवासियांना दिल्या धुळवडीच्या शुभेच्छा. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी साजरी केली होळी. तर इतर आप नेते आणि कार्यकर्त्यांसह पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी होळी साजरी. भाजप खासदार मनोज तिवारींनीही साजरी केली धुळवड. दिल्लीतल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसह धुळवड साजरी. यावेळी मनोज तिवारींनी गाणं गाण्याचाही लुटला आनंद. भाजप खासदार संबित पात्रा होळीनिमित्त ओडिशाच्या जगन्नाथपुरी मंदिरात. यावेळी कार्यकर्त्यांना रंग लावत संबित पात्रा यांनी साजरी केली होळी. इराणच्या मिसाईल्सचा ताशी 9,000 ते 10,000 माईल्स गतीनं मारा. इराणी मीडियाकडून त्यांचे मिसाईल्स आणि ड्रोन्स किती घातक आहेत हे दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अमेरिकेचे इराणवर टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी हल्ले सुरू. हल्ल्यामध्ये इराणी मोबाईल क्षेपणास्त्र लॉन्चर्स नष्ट. अमेरिकन सैन्याने जारी केला हल्ल्याचा व्हिडिओ. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामुळे आखातातील देशांमध्ये तणावाचं वातावरण. तर ब्रिटनही महायुद्धामध्ये सामील झाल्याची माहिती. ब्रिटननं जॉर्डनमध्ये एक इराणी ड्रोन पाडला. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयानं व्हिडिओ केला पोस्ट. ओमानमधील सलाला बंदरावर हवाई हल्ला. इराणी ड्रोनचा ओमानवर मोठा हल्ला. यापूर्वी अनेक ड्रोननं बंदरातील इंधन टाकीवर हल्ला केल्याचा ओमानच्या संपर्क केंद्राची माहिती. इराणच्या अण्वस्त्र विकास केंद्रावर हल्ला केल्याचा अमेरिकेचा दावा. नेटान्समधील इराणी अण्वस्त्र विकास केंद्राला लक्ष्य केलं. अमेरिकेच्या अहवालात दावा. इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला. इस्रायलच्या संरक्षण दलानं पोस्ट केला व्हिडिओ. इराणच्या हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा दावा. तर जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र आणि रडार प्रणालींवर हल्ले सुरू. इराणच्या हल्ल्यांना इस्रायलचंही जोरदार प्रत्युत्तर. इस्रायलमधील अनेक ठिकाणांवर इराणचे क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले. हल्ल्यामध्ये अनेक वाहनं जळाली. इस्रायलने इराणच्या अध्यक्ष भवनाला केलं लक्ष्य. इराणच्या अध्यक्ष भवनावर शक्तिशाली हल्ला. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या इमारतीवर हवाई हल्ला. इराणचा पुन्हा UAE-मधील अमेरिकन तळावर हल्ला. दुबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासावर ड्रोन हल्ला. हल्ल्यानंतर UAE प्रशासनाचं निवेदन. इराणी हल्ल्यामध्ये कोणीही जखमी नाही. UAEची माहिती. अमेरिकन सैन्यानं इराणी ड्रोन लॉन्चिंग साईट केली नष्ट. अमेरिकेने शहेद 136 लॉन्चिंग साईटवर केला हल्ला. इराण शहेद ड्रोन वापरून करत होता हल्ले. आखाती देशामध्ये अमेरिकेचे 50,000 सैनिक तैनात. न्यूयॉर्क टाइम्सची माहिती. इराण युद्धावेळी 50,000 सैनिक तैनात केल्याचं वृत्त. जमिनीवर लढणारं सैन्यही उतरवण्याचे ट्रम्प यांचे संकेत. इराण युद्धामध्ये आता ब्रिटन आणि फ्रान्सच्या युद्धनौका तैनात. इराण बनावटीच्या ड्रोनचा इंग्लंडच्या अक्रोतिरी तळावर हल्ला. त्यानंतर ब्रिटननं सायप्रसला पाठवली HMS ड्रॅगन युद्धनौका. पंतप्रधान कीर स्टारमर यांची माहिती. तर फ्रान्सनंही मेडिटेरियनमध्ये उतरवली विमानवाहू युद्धनौका. इराणच्या सर्वोच्च नेतेपदी आता खामेनींचा मोठा मुलगा मोश्तबा खामेनींची निवड. इराणच्या मीडियाची माहिती. खामेनींच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या पदावर मोश्तबा खामेनींची निवड. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांना इराणचं पवित्र शहर मानल्या जाणाऱ्या मशहदमध्ये दफन केलं जाणार. इराणी मीडियाची माहिती. मशहदमध्येच खामेनी यांचा जन्म. जगभरातील शिया समुदायाचं पवित्र स्थान. जर्मन चान्सलर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. या भेटीनंतर इराणचे संपूर्ण नेतृत्व नष्ट झालं असून इराणमधील सर्व काही उद्ध्वस्त झाले अशी ट्रम्प यांची प्रतिक्रिया.
गेल्या 2 दिवसांमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये लेबनॉनमधील 50 जण ठार, लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाची माहिती. तर 2 दिवसांमध्ये इस्रायली हल्ल्यामध्ये 335 लोक जखमी झाल्याचीही माहिती. इराकची राजधानी असलेल्या बगदादमध्ये इराणी समर्थक रस्त्यावर. इराकमधील अमेरिकी दूतावासाबाहेर गर्दी करत इराणी समर्थकांची जोरदार घोषणाबाजी. यावेळी आंदोलकांनी हिजबुल्लाचे झेंडेही फडकवले. विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक. युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी शिंदेंनी प्रयत्न केल्यानं त्यांचं कौतुक. आखाती देशातील युद्धाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 66 पैशांनी कोसळला. पहिल्यांदाच डॉलर 92 रुपयांच्याही पुढे. इराण इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे सोन्या चांदीच्या किमतीवर परिणाम. 28 फेब्रुवारीला सुरू झालेल्या युद्धानंतर सोन्याच्या किमतीमध्ये 5% वाढ. आज सोनं 1,63,216 रुपयांवर तर चांदी 2,72,000 रुपयांवर. भारतातून आखाती देशात जाणारी 1,221 उड्डाणं रद्द. यामध्ये परदेशी विमान कंपन्यांची 388 उड्डाणं. दरम्यान आखाती देशात अडकलेल्यांना परत आणण्यासाठी आज भारतातून 33 विमानं उड्डाण करणार. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर भारतामधून आखाती देशामध्ये होणारी केळीची निर्यात पूर्णपणे ठप्प. परिणामी केळीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण. यामुळे केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापारी चिंतेत. आखाती देशातील युद्धामुळे सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात ठप्प. द्राक्षांनी कोल्ड स्टोरेजही फुल. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांसोबतच द्राक्ष निर्यातदारही संकटात. सोलापूरमध्ये अमेरिका इस्रायलच्या निषेधार्थ महाकबचं आंदोलन. डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा जाळत ट्रम्प यांचा निषेध. माजी आमदार नरसई आडम यांच्या नेतृत्वामध्ये महाकबचं आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल टंचाईच्या अफवा. रविवार आणि धुलीवंदनामुळे काही ठिकाणी इंधनाचा पुरवठा वेळेवर झाला नव्हता. त्यामुळे पेट्रोल पंप बंद असल्यामुळे अफवांना अधिक बळकटी. परिणामी पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा. युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होऊन पेट्रोल डिझेल मिळणार नाही. तसंच दरही वाढणार असल्याची अफवा. त्यामुळे परभणीमध्ये पेट्रोल पंपावर गर्दी कायम. गर्दीमुळे अनेक ठिकाणी पंपावर सैन घेण्याची संपला. आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी.